नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे आपलं सर्वांचं आवडतं कोकण. या लाल मातीत अथांग अरबी समुद्राच्या आणि सह्याद्रीच्या कुशीत अनेक रहस्य, अनेक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक खजिने दडलेले आहेत. आज आपण अशाच एका अद्भुत आणि प्राचीन वास्तूचा प्रवास करणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे तेच ठिकाण आहे जिथे शास्त्री, सोनवी आणि बाव नदी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगम होतो. याच पवित्र भूमीत कसबा संगमेश्वर येथे दिमाखात उभा आहे एक अतिशय प्राचीन, भव्य आणि तितकंच रहस्यमय शिवालय म्हणजेच श्री कर्णेश्वर मंदिर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्णेश्वर मंदिराचा इतिहास, त्याची स्थापत्यशैली आणि तिथल्या कणाकणात दडलेल्या कथा जाणून घेणार आहोत. तर चला हा ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कर्णेश्वर मंदिराचा इतिहास हा अनेक शतके जुना आहे. या मंदिराच्या निर्मितीबाबत अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक संदर्भ जोडलेले आहेत. स्थानिक दंतकथांनुसार या मंदिराची निर्मिती पांडवांनी त्यांच्या वनवास काळात एका रात्रीत केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंतु जर आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे मंदिर शिलाहार किंवा चालुक्य घराण्याच्या काळात म्हणजेच साधारणपणे 11व्या किंवा 12व्या शतकात बांधलं गेलं असावं असे इतिहासकार मानतात. कर्णेश्वर या नावामागेही एक कथा आहे बरं का. कर्ण नावाच्या राजाने किंवा चालुक्य वंशातील एका पराक्रमी शासकाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला किंवा निर्मिती केली, त्यामुळे त्याला कर्णेश्वर हे नाव पडले असावे. संगमेश्वरचा हा परिसर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचाही एक मूक साक्षीदार आहे. याच भूमीत शंभूराजांना कैद करण्यात आले होते, त्यामुळे या परिसराला आणि मंदिराला एक वेगळीच ऐतिहासिक किनार लाभली आहे. शतकानुशतके ऊन, वारा, पाऊस आणि अनेक स्थित्यंतरे सोसूनही हे मंदिर आजही काळ्या पाषाणात एखाद्या तपस्वी योगासारखे खंबीरपणे उभे आहे. मित्रांनो, या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची स्थापत्यशैली. कर्णेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट आणि जिवंत नमुना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे संपूर्ण मंदिर उभारताना चुना किंवा सिमेंटसारख्या कोणत्याही जोडणाऱ्या साहित्याचा वापर केलेला नाही. काळ्या पाषाणातील मोठे दगड एकमेकांत विशिष्ट खाचा करून गुंफलेले आहेत. ही रचना इतकी अचूक आहे की शेकडो वर्षानंतरही हे मंदिर अतिशय भक्कम आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर नजर जर आपण टाकली तर तात्कालिक कलाकारांच्या कौशल्याची आपल्याला प्रचिती येते. भिंतीवर देवदेवतांच्या मूर्ती, यक्ष, गंधर्व, कीर्तिमुख आणि विविध भौमितिक तसेच फुलांच्या नक्षीचे अत्यंत बारकाईने केलेले कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. दशावताराची शिल्पे आणि युद्धाचे प्रसंगही काही ठिकाणी अगदी हुबेहूब कोरलेले आढळतात. प्रत्येक दगड जणू स्वतःचा इतिहास सांगत असतो. सूर्याची किरणे जेव्हा या काळ्या पाषाणावर पडतात तेव्हा या कोरीव कामाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. बाहेरून मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवून आपण जेव्हा मुख्य मंदिरात प्रवेश करतो ना, तेव्हा एक कमालीची शांतता आपल्याला जाणवते. बाहेरचं जग, तिथला गोंधळ जणू काही क्षणांसाठी आपण विसरूनच जातो. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेतात ते इथले भव्य आणि सुबक असे दगडी खांब. या खांबावर अत्यंत बारीक आणि रेखीव नक्षीकाम केलेले आहे. या खांबांच्या मंडपातून आपण पुढे जातो ते थेट गर्भगृहाकडे म्हणजेच गाभाऱ्याकडे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरही अत्यंत सुंदर नक्षीकाम आहे. गाभाऱ्यात थोडे अंधारे असते, पण जिथे तेवणाऱ्या समईच्या आणि दिव्यांच्या प्रकाशात जेव्हा साक्षात कर्णेश्वर शिवलिंगाचे दर्शन होते तेव्हा मन अगदी प्रफुल्लित होते. हे शिवलिंग अत्यंत स्वयंभू आणि प्राचीन वाटते. इथल्या वातावरणात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची प्रचंड मोठी गर्दी असते. त्यावेळी संपूर्ण मंदिर दिव्यांनी आणि फुलांनी सजवलेले असते. शिवनामाचा गजर आणि घंटानाद यामुळे संपूर्ण संगमेश्वर परिसर दुमदुमून जातो. इथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनातील चिंता बाहेर सोडून एक अद्भुत शांती घेऊनच इथे माघारी परततो. मित्रांनो, कर्णेश्वर मंदिर हे फक्त एक दगडांची वास्तू नाही, तर तो आपल्या समृद्ध परंपरेचा, कलेचा आणि भक्तीचा एक जिवंत वारसा आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी, गणपतीपुळे या मार्गावर प्रवास करत असाल तर संगमेश्वरच्या या ऐतिहासिक ठेव्याला
एकदा तरी नक्की भेट द्या. इथला निसर्ग, इथला इतिहास आणि कर्णेश्वराची शांती तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल, यात शंकाच नाही. मित्रांनो, तुम्हाला या कर्णेश्वर मंदिराची ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या पल्लवीधारा या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अद्भुत ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव.